नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठ 8 नैसर्गिक संसाधने या पाठामध्ये आपण संसाधन म्हणजे काय, संसाधनाचा उपयोग, संसाधनाचे वर्गीकरण याविषयीची चर्चा केली होती. आता आपण बघूया जमीन निर्माण. जमीन म्हणजे काय तर भूसपाटीच्या वरील जे स्तर आहे ज्यामध्ये वनस्पती असतात किंवा विकास होतो त्याला आपण जमीन म्हणत असतो. या जमिनीवर वृक्षांचा विकास होतोय, घरं बांधले जात आहेत, जंगले उत्पन्न होत आहेत, या प्रकारचे सर्व वस्तू ही जमिनीवरच टिकलेली आहे. जमीन पृथ्वीच्या पापुद्र्याच्या अनेक विविध कणांनी बनलेली असते, ज्यामध्ये खनिज, बाष्प, आर्द्रता यांचा समावेश होत असतो. त्याचप्रमाणे यामध्ये हवेचे मिश्रण पण असतं. मातीच्या खाली त्यामध्ये जे मूळ खडक असतात त्या मूळ खडकांचा स्तर याची झीज होते. त्याचप्रमाणे धूपमुळे मिळणारे जे पदार्थ आहेत त्याद्वारे जमीन बनत असते. यामध्ये जैविक अवशेष, त्याचप्रमाणे बाष्प आणि हवा ही मिळत असते. अन्य प्रकारचे सांगायचे झालं म्हणजेच की जमीन हे खनिज आणि जैविक तत्व याचा समावेश होऊन मग बनत असते, ज्यामध्ये वनस्पतीची वाढ आणि विकास करण्याची क्षमता आहे. पृथ्वीच्या पापुद्र्याच्या वरचा स्तर आणि त्याच्या सपाटी याला आपण जमीन म्हणत असतो. त्यामध्ये वनस्पतीची वाढ आणि विकास होत असते. तर यामागे कारण काय असतं की ज्यामध्ये खनिज द्रव्य आणि जैविक द्रव्य यांचा समावेश जमिनीमध्ये झालेला असतो. सर्व प्रकारची जमीन ही एकसारखी राहत नाही. जमिनीची उत्पत्ती जर आपण बघायला गेलं तर त्यामध्ये नरम खडक, मूळ खडक, जैविक द्रव्य आणि वनस्पती, मलमूत्र या सर्वांच्या मिश्रण होऊन मग जमीन बनत असते. जमीन ही एकसारखी नसते. मूळ खडक तुम्ही बघितले, मूळ खडक 3 प्रकाराचे असतात, ज्याच्यामध्ये खडकांचे प्रकार तुम्ही नवीमध्ये शिकलेले आहेत, जसे की रूपांतरित खडक, प्रस्तर खडक, अग्निजन्य खडक. ज्या प्रकारचे खडक जमिनीच्या खाली प्राप्त होतात तर त्या प्रकाराची जमीन त्या ठिकाणी पाहावयास मिळते. कारण की जमिनी कशापासून बनते तर खडकांची झीज झाल्यामुळे आणि धूप, त्याचप्रमाणे हवामान या सर्वांच्या परिणामांनी विविध कणांनी मिसळून मग जमीन बनलेली असते. तर त्याचप्रमाणे सेंद्रिय पदार्थयुक्त बारीक कण, नरम खडक पदार्थ अर्थात भूपृष्ठावरील मातीव खडक आणि वनस्पतीचे द्रव्य या मिश्रणाने असंघटित पदार्थाचा थर याला आपण जमीन म्हणत असतो. मूळ खडकांची झीज, त्याचप्रमाणे धूप याचे वेगवेगळे घटकांद्वारे या मूळ खडकांचा भुगा होत असतो किंवा चूर्ण होत असतं. त्यामध्ये जीवजंतू आणि वनस्पतीचे द्रव्य या सर्वांचे विघटन होऊन त्यांची सडक प्रक्रियाद्वारे ते जमिनीमध्ये मिसळत असतात आणि ते सेंद्रिय तत्व तयार होत असतात, ज्यामुळे वृक्षांचा विकास आणि वाढ हे जास्तीत जास्त होऊ शकतो. उदाहरणार्थ नदीद्वारे वाहणारा कचरा, वनस्पती मलमूत्र, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादींच्या सहाय्याने नदीच्या जवळील किनाऱ्यावरची जी जमीन ती जास्तीत जास्त फळद्रूप असते. जमीन निर्माण आणि जमीन याविषयीची चर्चा केली. आता आपण बघूया जमिनीचे प्रकार. भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच की ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, ज्याची मुख्य मथक हे नवी दिल्लीमध्ये आलेलं आहे, त्याच्या आधारावर भारताच्या जमिनीला 8 प्रकारामध्ये विभागण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये पर्वतीय जमीन आणि जंगल प्रकारची जमीन ही पर्वतीय क्षेत्रात भिन्न भिन्न उंचीवर पाहावयास मिळते. ज्यामध्ये पहिले गाळाची जमीन, दुसरी राती जमीन, तिसरी काळी जमीन, चौथं लॅटेराईट जमीन, 5 वाळवंटी प्रकारची जमीन, 6 पर्वतीय जमीन, 7 जंगल प्रकारची जमीन आणि 8 दलदल अथवा पीठ प्रकारची जमीन.
ज्यामध्ये आपण पहिले चर्चा करूया गाळाची जमीन. ही गाळाची जमीन म्हणजेच की नदीच्या निक्षेपणाने तयार झालेली जमीन, जी नदीच्या किनाऱ्याच्या आजूबाजू आपल्याला पाहावयास मिळते, म्हणजे जे नदी किनाऱ्याच्या आसपास आपल्याला पाहावयास मिळत असते. नदीपासून वाहत असलेला कचरा हा नदीच्या किनाऱ्यावर जमा होत असतो. त्याच्यावर मातीचा थर, वनस्पतीचा थर या प्रकारचे वेगवेगळ्या थराने हे तयार झालेले असते. ही जमीन फारच फळद्रूप असते. ही जमीन भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळजवळ 43% क्षेत्रफळात पसरलेली आहे. भारताच्या नकाशात आपण जर बघितलं तर पूर्वेच्या ब्रह्मपुत्रच्या दरीपासून सुरू करण्यात आलेले, तिथून तर पश्चिमेस सतलज नदीपर्यंत उत्तर भारताचे मैदान, आणि दक्षिण भारतामध्ये जर आपण बघायला गेलो तर नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरीच्या दरी प्रदेशात, त्याचपैकी महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात या प्रकारची जमीन आलेली आहे. आपण आताच बघितलं की गाळाची जमीन जी आहे ती नद्यांच्या निक्षेपणाने तयार होत असते. यामध्ये आपल्याला खनिजांमध्ये पोटॅश, फॉस्फरिक ॲसिड आणि चुन्याचे प्रमाण जास्तीत जास्त पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे यामध्ये नायट्रोजन आणि ह्युमस याचे प्रमाण कमी पाहावयास मिळते. परंतु ह्या प्रकारच्या जमिनीमध्ये जर कडधान्यांचे लावण जास्तीत जास्त करण्यात आलं, म्हणजेच की कडधान्यांचे पीक जास्तीत जास्त घेण्यात आले, तर नायट्रोजनचे स्थिरतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. या प्रकारच्या जमिनीमध्ये गहू, भात, ऊस, ताग, कापूस, मका, तेलबिया इत्यादी पिकं घेण्यात येत असतात. दुसरं, राती अथवा लाल जमीन. राती अथवा लाल जमीन भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळजवळ 19% क्षेत्रफळात पसरलेली आहे. नकाशामध्ये बघितल्याप्रमाणे दक्षिणाच्या द्वीपकल्पात तामिळनाडूपासून उत्तरेला बुंदेलखंडपर्यंत आणि पूर्वेत राजमहलच्या टेकड्यांच्या पश्चिमेत कच्छपर्यंत ती विस्तारलेली आहे. राजस्थानमध्ये पण काही विस्तारांमध्ये या प्रकारची जमीन पाहावयास मिळते. या जमिनीमध्ये फेरिक ऑक्साईड याची हजेरी असल्यामुळे ही जमीन लाल रंगाची दिसते आणि खाली गेल्यावर ती जमीन पिवळ्या रंगाची पाहावयास मिळते. या जमिनीमध्ये चुना, कंकर, कार्बोनेट, मॅग्नेशियम, फॉस्फेट, नायट्रोजन आणि पोटॅश याच्या आपल्याला कमतरता पाहावयास मिळते. या प्रकारच्या जमिनीमध्ये बाजरी, कापूस, ज्वारी, अळसी, भुईमूग, बटाटा इत्यादी सारखे पिकं घेण्यात येत असतात. तिसरं, काळी जमीन. काळी अथवा रेगूर जमीन भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळजवळ 15% क्षेत्रफळात पसरलेली आहे. या जमिनीचा उगम दख्खनच्या लाव्हाच्या पसरल्याने झाला आहे. समग्र महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा काही भाग इत्यादींच्या या प्रकारची जमीन इत्यादींमध्ये या प्रकारची जमीन आपल्याला पाहावयास मिळते. गुजरातमध्ये सुद्धा सुरत, भरूच, नर्मदा, वडोदरा, तापी आणि डांग जिल्ह्याची जमीन या प्रकारची आहे. ही काळी जमीन जी आहे तिची निर्मिती लावायुक्त खडक आणि हवामानाचे परिवर्तन यापासून बनलेली आहे. या प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला लोह, चुना, कॅल्शियम, पोटॅश, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेट याचे प्रमाण जास्तीत जास्त पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे काळी जमीनची सुपीकता ही चांगली समजली जाते. या जमिनीमध्ये बाष्पधारण क्षमता ही खूपच जास्त असते. ज्यावेळेस बाष्प कोरडी होते त्यावेळेस त्याच्यामध्ये पट आणि किंवा तराड पडून जात असतात. या प्रकारची जमीन तुम्ही तुमच्या गावाकडे तर बघितलीच असेल की काळी जमीन असते, पाऊस वगैरे असतं त्यावेळेस एकदम चिकट असते आणि जेव्हा भरपूर उन्हाळा असतो आणि पाण्याचं प्रमाण त्यामध्ये कमी झालं, म्हणजे बाष्पाचं प्रमाण कमी झालं, तर त्यामध्ये एकदम तिराड पडलेली पाहावयास मिळत असते. तर या प्रकारच्या जमिनीमध्ये कापूस, अळशी, राई, भुईमूग, तंबाखू, उडीद यासारखे कडधान्य वर्गातील पिकं पण घेण्यात येतात. त्याचप्रमाणे 9वी इयत्तेमध्ये तुम्ही शिकूनच गेले की या प्रकारच्या जमिनीमध्ये कापूसचे पिकं चांगल्या प्रकारे घेण्यात येत असतात. त्यामुळे त्याला कापसाची जमीन पण म्हणण्यात येत असते.
आणि चौथं लॅटेराईट अथवा पडीक जमीन. या जमिनीचे नाव लॅटिन भाषेतील शब्द लॅटर म्हणजेच ईटवरून पडलेले आहे. तिचा रंग लोह ऑक्साईडमुळे होत असतो. ही जमीन ओली होते तेव्हा माखणसारखी मुलायम आणि कोरडी होते तेव्हा कठीण बनते. कोरडी आणि बाष्पयुक्त हवामानाच्या परिवर्तनाने आणि शिल्कामय पदार्थाच्या निवारणाने तिचे निर्माण झालेले आहे. भारतीय द्विकल्पीय पठाराच्या उंचीवरील भागात विकसित झालेली पाहावयास मिळते. या प्रकारच्या जमिनीत मुख्यत्वे लोहतत्व, पोटॅश आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त पाहावयास मिळते. ही जमीन कमी सुपीक आहे, परंतु त्यामध्ये खते टाकून कापूस, भात, नाचणी, ऊस, चहा, कॉफी, काजू इत्यादी पिकं घेण्यात येतात. या जमिनीला पडीक जमीन म्हणूनही ओळखण्यात येते. 5. वाळवंटी प्रकाराची जमीन. ही जमीन कोरड्या आणि अर्धकोरड्या हवामानात असणाऱ्या परिस्थितीत पाहावयास मिळते. ही जमीन रेताळ आणि कमी सुपीक असते. त्यामध्ये द्राव्य क्षाराचे प्रमाण जास्त असते. या प्रकारची जमीन राजस्थान, हरियाणा आणि दक्षिण पंजाबच्या काही विस्तारात पाहावयास मिळते. गुजरातमध्ये सुद्धा या प्रकारची जमीन कच्छ आणि सौराष्ट्राच्या काही विस्तारात पाहावयास मिळते. परंतु सिंचनाची सुविधा झाल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा बाजरी आणि ज्वारीचे पिकं घेण्यात येत असतात. नाहीतर तुम्हाला माहीतच आहे की राजस्थान वगैरे म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये जास्तीत जास्त काटेरी वृक्ष होत असतात की ज्यांना पाण्याची आवश्यकता कमी असते. कारण की वाळवंटी जमिनी जिथं असतात आणि अशाच ठिकाणी जिथं पाणीचं प्रमाण कमी असतं या ठिकाणी तुम्हाला काटेरी वृक्ष पाहावयास मिळतात. परंतु ज्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा असतात त्या ठिकाणी बाजरी ज्वारीचे पिकं घेण्यात येत असतात. 6. पर्वतीय जमीन. ही जमीन हिमालयातील दऱ्या आणि उताराच्या क्षेत्रात 2700 मीटर ते 3000 मीटरपर्यंतच्या उंचीवर पाहावयास मिळते. तिचे स्थळ पातळ आणि अपरिपक्व असते. आसाम, दार्जिलिंग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये झालेले आहेत. हिमालयाच्या सामान्य उंचीवरील भागात देवदार, चीड आणि पाईनच्या वृक्षाच्या विस्तारात या प्रकारची जमीन पाहावयास मिळते, जे आपण 9वीमध्ये पण शिकून गेलेलो आहोत. 7. जंगल प्रकारची जमीन. या प्रकारची जमीन हिमालयाच्या सूचीपर्णी जंगलात 3000 मीटर ते 3100 मीटरच्या उंचीमध्ये तसेच सह्याद्री, पूर्वघाट आणि मध्य हिमालयाच्या तराई क्षेत्रात आलेली आहे. वृक्षाच्या पडलेल्या पानांनी भूसपाटी झाकलेली असते आणि ती पाने सडल्याने सेंद्रिय तत्वाचे प्रमाण वाढल्याने जमिनीच्या वरील भाग काळा बनलेला असतो, जो जमीन तळात खालील बाजूकडे जाताना तांबडा अथवा लाल रंगात बदलतो. या जमिनीतील चहा, कॉफी, तेजाच्या शिवाय गहू, मका, जव, भात इत्यादी पिकं घेण्यात येतात. ही जमीन अत्यंत मर्यादित क्षेत्रात आहे. 8. दलदल अथवा पीठ प्रकारची जमीन. या प्रकारची जमीन बाष्पयुक्त विस्तारात जैविक पदार्थाच्या संचयनाने विकसित होते. वर्षा ऋतू दरम्यान ही जमीन पाण्यात डुबलेली असते आणि पाणी ओसरल्यानंतर त्यामध्ये भाताची शेती करण्यात येते. या जमिनीत जैविक पदार्थ आणि क्षाराची बहुलता तसेच फॉस्फेट आणि पोटॅशची कमतरता पाहावयास मिळते. अशी जमीन ओरिसा, पश्चिम बंगाल, तामिळनाडूच्या किनारी भागात, उत्तर बिहारच्या मध्य भागात आणि उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यात पाहावयास मिळते. या जमिनीचे क्षेत्र अत्यंत मर्यादित आहे. आजचे गृहकार्य जमिनीचे प्रकार लिहून त्यांची थोडक्यात माहिती लिहा.